म्हणजे किंवा इतर सदस्य तुझ्यावर वागले आणि अनुश्रीने वागणं हे काय होतं त्यावेळेचा ती सिच्युएशन काय होती? तूच उत्तर देतात. ती मुळातच ती लहान आहे. हं, तर तिथेच सगळं कळतं, की एक्सपिरियन्स जेव्हा नसतो लाईफचा किंवा विस्डम म्हणतो आपण, की बुद्धी आपल्याला आयुष्यातनं ते सिच्युएशनमधनं जातो, एक्सपिरियन्सेस घेतो आपण. तेच एक आपल्याकडे ते धन असतं. विस्डम हे बुद्धीचे सद्बुद्धी मिळते आपल्याला आयुष्यातनं पुढे जातो. तेच सर्वात मोठं माणसाचं धन असतं. पण त्या लेव्हलवर तेव्हा जे शिकली असेल ती किंवा कोणी शिकलं असेल त्या लेव्हलवर, त्या पद्धतीनेच रिॲक्ट करणार आहे. आणि हा गेम शो म्हटल्यावर काय होतं मी मी अंडरस्टँड करतो, की ओव्हर द टॉप रिॲक्शन्स येतात इथे, की छोटी गोष्ट पण मॅग्निफाय करावी लागते तुम्हाला दिसण्यासाठी, जसं तू म्हणालास. मग लोकं इथे सगळेजण दिसण्यासाठीच काही ना काहीतरी करत होती. म्हणून मी तेव्हा थोडं वाटलं मला, की ही अशी का बोलते? मी एवढं असं काय केलंय, की राई का पहाड का बनलं जातं इथे? पण त्याच्यानंतर ते पण मला कळलं, की हां, ते ते पण आपला गेम खेळतायत. त्यांना पण दिसायचं. तर कुठल्या ना तर माझ्या माध्यमातून ते दिसले आता या सिच्युएशनमध्ये. तर मग ते समजून मी जुळतं घ्यायचो कुठे ना कुठेतरी. आणि काय होतं, की सर्कल ऑफ लाईफ असं असतं, की तिच्यामुळेच ते भांडण सुरू झालं आणि शेवटच्या दिवशी तिनेच मला दुसरा नंबर तिला सांगितलं गेलं, की तुझ्यानंतर कोणाला तू बघतेस टॉप 3 मध्ये. तर हं. तिने माझंच नाव घेतलं. सो बेसिकली लाईफ कम्स अराउंड इन अ फुल सर्कल. सो जिकडनं सुरुवात झाली होती, एंड वेगळ्या पद्धतीने झाला. ते असंच होतं लाईफमध्ये, की सिच्युएशनल असतात गोष्टी. आणि जेव्हा मी तेव्हा मॅच्युअरली राग आला मला, खूप राग आला. कारण की तो इश्यूच असा होता, की पण तू म्हणजे बिग बॉसना बोललास पण बिग बॉस मला घराच्या बाहेर काढा. कारण म्हणजे एक एक स्ट्राँग कंटेस्टंट असतो जो, तो हे बोलणं फार धक्कादायक असतं रसिक प्रेक्षकांना, की हे का म्हणजे एकंदरीत ती कुठेतरी निगेटिव्ह लोकांना पोर्ट्रे झाली. पण त्यानंतर तू म्हणालास, की "प्लीज मला एकटं सोडा, मला एकटं सोडा" आणि मग तू बरोबर शांत होऊन मग ती सिच्युएशन हँडल केलीस. हो. नाही तेच मला कारण की हीट ऑफ द मोमेंट म्हणतो ना, की खून जेव्हा गरम असतं, तेव्हा तुम्ही कुठलेही निर्णय घेणं चुकीचं असतं. त्यामुळे एकांतात बसा, नामस्मरण करा हं. आणि त्याने खूप उपयोग होतो. तुम्ही शांत एकदा डोकं झाल्यावर तुम्हाला खूप उत्तरं मिळतात. कारण की रागीट डोकं कधीच असं हे क्लाउड्स असतात तसं कसं एकत्र आल्यावर कसे किंवा गुंता होतो कधी-कधी. तर तसं होतं की तुम्हाला एक वाट दिसतच नाही क्लिअर वाट समोर. तर त्यामुळे ते क्लिअर करणं, स्वतःचं मन शांत करून उत्तरं मिळणं खूप गरजेचं असतं. तर मी दरवेळेला तेच करतो. पण मला एक म्हणायचंय, की पण त्रास होतो. तू जसं म्हणाला, की हं. माझ्या जर का किंवा मी एक स्ट्राँग प्लेयर असं काही डिसिजन ॲक्चुअली कोणालाही बाहेर बसून हे बोलायला खूप सोपं असतं. पण जेव्हा तुम्ही आत असता ना, कुठलाही संत महात्मा पण हं. अ, एक वेगळ्या पद्धतीनेच वागणार. कारण की सिच्युएशन अशी क्रिएट होते तिथे आणि एनर्जी त्या घराची अशी होते, या निगेटिव्हिटीमुळे कुठलाही पॉझिटिव्ह माणूस कुठे ना कुठेतरी तुम्हाला निगेटिव्ह दिसणारच. तसं झालं. म्हणजे मी जर तुला एक विचारलं, की घरामधला कुठला नियम तुला बदलावासा वाटला असता, तर तो कोणता नियम असा जो की हा बदलायला हवाच होता असं वाटतं तुला? हं, लोकांना घालून पाडून बोलणं. इट्स लाइक दरवेळेला मला मला त्रास व्हायचा त्याचा, की की अ, दरवेळेला कुठल्या टास्कमध्ये तू अशी आहे, तू असं, तू हे केलं, ते केलं, ते केलं, ते केलं, सुनवायचं लोकांना. मी रिअल आयुष्यात कोणाला जज कधीच करत नाही. आणि इथे सगळं उलटं झालं, की मला पदोपदी लोकांना जज करावं लागलं. हं. सांगावं लागेल, की तू अशी तर भांडणं करायसाठी. म्हणजे मला भांडणं बेसिकली मला मला वाटतं, की कुठलाही गेम इंटरेस्टिंग होऊ शकतो. फक्त भांडणच असलं तर इंटरेस्टिंग होतो असं मला वाटत नाही. हं, एक वेगळ्या पद्धतीने पण एक शो होऊ शकतो. कारण की आता काय झालं, की भांडण म्हटलं, तंटा म्हटल्यावर सगळ्याचे कान टोकारतात आणि अटेन्शन तिथे जातं. हं. आता जगच असं झालं तर बिग बॉस तरी काय करणार? बिग बॉसच्या घरामधली मैत्री आता बाहेर आल्यावर कोणत्या-कोणत्या कंटेस्टंट सोबत तुझी टिकून राहणार आहे? काटा ऑब्व्हियसली. कोण-कोण गटामधला? तन्वी तर बहीणच आहे माझी छोटी. हं, दीपाली माझी खूप चांगली फ्रेंड आहे अजूनही. हं, रेवा आहे, प्रभू आहे. हं. आम्ही ठरवलंय पण कोकणात जायचं ट्रिप करायची आता एक तन्वीच्या गावी. हां, सो तन्वी आणि मी आता ट्रॉफी घेऊन अक्कलकोटला जाणार होतो एकत्र. हं. सो दोघंही स्वामी भक्त त्यामुळे ती आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट.
तन्वीशी बोललो पण लगेच फोन. मला तिची काळजी असते दरवेळेला, की बरी आहे का नाही ती वगैरे व्हॉटएव्हर. लहान आहे. मे बी एकदम सक्सेस मिळालं कुठेतरी भरकटतो पण माणूस. तर ते तिच्यासाठी मी उभा राहणार दरवेळेला, की हाऊ स्वीट. काय गाईडन्स द्यायला. ऑब्व्हियसली एवढे वर्ष मी कमवलेत, एक्सपिरियन्स कमावला, तर मी कुठे ना कुठे आपल्या लोकांना देऊ शकतो ना त्याच्यातलं क्या बात है! मार्ग काहीतरी. मग मी असेन माझ्या लोकांचे मी दरवेळेला असतो उभा आणि ही फ्रेंडशिप मला ही नाती जी मी नॉर्मली कधी नाती एवढ्या लवकर जोडत नाही. हं. रिअल नाती म्हणजे आहेत फ्रेंड्स वगैरे अक्वेंटन्सेस असतात ते ते गोष्ट वेगळी आहे. पण खरी नाती जी असतात, ती खूप क्वचित जोडली जातात आणि या घरामध्ये मला ती मिळाली आहेत कुठे ना कुठेतरी.